डाऊन दिले एक वाईट बॉल अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल 3 धावा धावफलकावरती 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 3 धावा धावफलकावरती ऑन साइडला टर्न केला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इथे मात्र धावबादची संधी होती आणि फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत 3 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला केवळ 3 धावा धावफलकावरती आहेत कासगाव संघाने पहिल्या बॉलवरती खूप मोठी सफलता अर्जित केली आराफ शेख ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला बॅटचं फेस क्लोज झालं खूप लवकर आणि लीडिंग एज लागून ते बाद झाले चला स्पीडअप करा मित्रांनो ऑलरेडी आपण डिले आहोत चला विनंती थोडीशी घाई करा ऑलरेडी डिलेइंग आहे आपलं शेड्यूल आणि त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करणं गरजेचं आहे तीन धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावर त्याला स्पीडअप करा मॅच जास्तीचा वेळ आपण घेऊ नका ही अतिशय महत्त्वाची सूचना फील्डिंग करणाऱ्या टीमला आहे 3 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय राज लहाने बॉलिंग ट्रॅक वरती आराफ शेख मोठी खेळी करू शकले नाहीत या मॅच मध्ये पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती त्यांची सफलता आली होती गोल्डन डकचे शिकार ते ठरले होते यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅट वरती बॉल व्यवस्थित येऊ शकला नाही एका धावेचा प्रयत्न 1 धाव प्राप्त होईल एका धावेने धावफलक पुढे जाईल धावफलकावरती धावा आहेत 4 षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे 4 धावा धावफलकावरती आहेत 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 4 धावा धावफलकावरती राज लहाने बॉलिंग ट्रॅक वरती आहेत 4 धावा धावफलकावरती आहेत फुल टॉस बॉल होता आणि यावेळेस मात्र अपील लेग बिफोर विकेट फलंदाज बाद नवीन फलंदाज सईफ मैदानावरती दाखल झाले डावाला सावरायचे आणि धावा देखील बनवायच्यात आराफ किती महत्त्वाचे फलंदाज आहे लक्षात आलं असेल आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या देखील कारण खूप लवकर ते बाद झालेत आणि त्यानंतर मात्र धावा अतिशय कमी वेगाने आल्यात इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते त्यावेळेस देखील फटका चांगला आहे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होईल एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा 5 असतील 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 5 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज राज बॉलिंग ट्रॅक वरती आहेत यावेळेस फटका चांगला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल एका धावेने धावफलक पुढे जाते धावफलकावरती धावा आहेत 6
6 रन्स ऑन दी स्कोर, 6 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र उंच बॉल हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. षटकार, 6 धावा. बारा धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉल हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इंटरेस्टेड, बॉलच्या खाली पोहोचलेत आणि यावेळेस अचूकता पाहायला मिळते. झेल टिपलाय, फलंदाज बाद. अंकित आपण यायचं आहे, विनंती आहे. अंकित आपण या. 11 बॉल मध्ये 25 धावांची खेळी करणारा अंकित आहे मॅन ऑफ द मॅच, लास्ट मॅच. नवीन बॅटर जिहाद मैदानावरती दाखल झालेत आणि मोठ्या फटक्यांची त्यांच्याकडून देखील अपेक्षा असणार आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन दी स्कोर, 12 धावा धावफलकावरती आहेत. ऑफ्टूनच्या बाहेरचा बॉल थोडासा लो राहतोय आणि चांगला बॉल आहे. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला अवे फ्रॉम द बॅटर. डॉट बॉलच्या सहाय्याने धावफलक आपल्या जागेवरती स्थिर. 12 धावा धावफलकावरती. राज फोईर बॉलिंग ट्रॅक वरती. आणखीन एक चांगला बॉल अपील झाली पंचांकडे आणि पंचाने अपील उचलून धरली. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज आणखी एक तंबूच्या आश्रयाला परततील. विकेट, फलंदाज बाद. बारा धावा धावफलकावरती आहेत आणि आणखी एक फलंदाज बाद झालेत. चौथे बॅटर बाद झालेत. इरफान मैदानावरती क्रमांक 6 वरती दाखल होत आहेत. भागीदारी म्हणवावी लागेल. या मॅच मध्ये पार्टनरशिप बिल्ड होताना तुम्हाला पाहायला मिळाली नाही. यावेळेस आक्रमण, इरफान मैदानावरती दाखल झालेत आणि काही इरादे दाखल झालेत. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण, षटकार.
मॅन ऑफ द मॅच. यावेळेस देखील आक्रमण, एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक झेल डिप्लाय आणि फलंदाज बाद. अंकित यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय मुजम्मिल बाबा यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. बाबा की जय हो. मुजम्मिल बाबा आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. नवीन बॅट्समन विलास मैदानावरती दाखल झालेत. यावेळेस बॅटचा एज आणि इथे रिले झेल शक्यता निर्माण झाली होती, परंतु तसं झालं नाहीये. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 लॉस ऑफ द 5 विकेट. पार्टनरशिप बीट करू शकले नाहीत. राज भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. एक 40 धावा बनवाव्या लागतील जर जांता राजा बदलापूर गाव संघाला फाईट करायची असेल या मॅच मध्ये, तर 40 धावा तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. प्ले अँड मिस, वन मोर डॉट डिलिव्हरी. 19 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. जांता राजा बदलापूर गाव संघ. विनंती आहे कासगाव संघ आपण देखील थोडीशी घाई करा, तत्परता दाखवा, कारण वेळ खूप झालेला आहे आणि थोडीशी घाई करणं आता गरजेचं आहे मित्रांनो. थोडीशी घाई करा ही विनंती आहे. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने झेल ड्रॉप झालाय, परंतु एक धाव देखील देऊन जाईल हा ड्रॉप झालेला झेल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाला सुरुवात झाली आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. कानोर बॉईज आणि शिरडॉन दोन्ही संघाचे संघ नायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या. आणखी एक बॉल इथे डॉट आलाय. कानोर बॉईज आणि शिरडॉन दोन्ही संघाचे संघ नायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या ठिकाणी दाखल व्हायचे. त्वरित आपण टॉस साठी या विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे मित्रांनो. चला विनंती आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल.
21 धावा धावपलकावरती. ऑन साईडला फटका चांगला आहे. काऊ पेजला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि थोडंसं फंबल झालंय. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा सफलतापूर्वक पूर्ण होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 23. 23 लॉस ऑफ द 5 विकेट. 23 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे आणि 23 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फुलर लेनचा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला खेळ. क्षेत्ररक्षक शर्थीचे प्रयत्न करतात बॉलला रोखण्यासाठी आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे चौकार. सत्तावीस धावा धावपलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 लॉस ऑफ द 5 विकेट. यावेळेस प्ले अँड मिस वाईट बॉल. अमांतर धाव प्राप्त होईल. अमांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 28 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ द 5 विकेट. यावेळेस देखील बॉल हवेत उंच तर गेलाय. दूर किती जाईल? दूर वरती देखील जातोय. या षटकाराची आणि चौकारांची आवश्यकता होती जाणता राजा बदलापूर गाव संघाला. तो षटकार इथे आलाय. 6 धावा. चौतीस धावा धावपलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 34 लॉस ऑफ द 5 विकेट. आणखी एक बॉल डॉट आलाय आणि इथे आपण पाहतोय 34 धावा धावपलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 धावांचं लक्ष्य. 35 इज द टार्गेट. 35 धावांचं लक्ष्य या ठिकाणी असणार आहे.
यांचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळाला। 34 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत आणि आता 35 धाबांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल। मात्र सुरुवात पहिला बॉल लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल। सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली बाबेश आणि राज ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। पहिला बॉल लाईन खराब, अरफ हा खेळाडू तुम्हाला जरूर मैदानावरती पाहायला मिळेल। 4 ओव्हर मध्ये 35 धाबा रोखायच्या, यात अनुषंगाने बिबडेन आता गोलंदाजी होतीये। या वेळेला देखील कॅच होतो ऑन साइडला, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा दरम्यान। आय थिंक शरीरावरती बॉल आदळतोय, त्यामुळे इथे धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये। डॉट बॉल। षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल प्रगती पथावरती। अरपरेत पहिला बॉल लाईन खराब होती, परंतु पुढचा बॉल मागे मारण्याचा प्रयत्न 22 पूर्णपणे फसला। दरम्यान डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल पूर्णपणे थांबलंय एकी आकड्यावरती। एक्स्ट्राच्या स्वरूपात सुरुवात झाली टीम कार्तिक 11 श्री गणेश कासगावची। बॅटची कडा आहे का पाहावं लागेल, एस्टच्या मागे चांगला जेल टिपला, आता मात्र धक्का लागतो पहिला टीम कासगाव संघाला। बाबेश MS यांचं आगमन झालंय आणि आता चांगले चांगले संगीत तुम्हाला ऐकायला मिळतील। महेश शिलार यांचा डीजे ऑपरेटर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील, त्यांच्या माध्यमातून चांगले संगीत आपल्याला ऐकायला मिळतात। नवीन बॅटर भद्रावती दाखल झालाय संदेश राणेला आपण पाहतोय, मागील पाच मार्दबाज खेळाडू आता भद्रावती दाखल होतोय। त्याने मगाशी सांगितलं होतं की मागच्या बाजूला खेळाचा माझा नेहमीच सराव आहे, नेहमीच प्रयत्न मी करत असतो आणि सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न नेहमीच माझा होत असतो। मागील बॅच मध्ये देखील त्याने तसाच फटका घेतला आणि सुपला शॉट मारत असताना मी म्हणेन त्यानं खरं तर तो सामना जिंकवला टीम कासगाव संघाला एरंदळच्या विरोधात। परंतु आता या बॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर आतापर्यंत चांगला क्रिकेट दोन्ही संघाला खेळलाय। अरबला तुम्ही पाहताय एक विकेट त्याला मिळाली, आतापर्यंत चेंडू टाकलेत जबळ जबळ 3 चेंडू टाकलेत, त्यामध्ये एक वाईड होता। इथे देखील पुन्हा एकदा आपण पाहतो ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फसला, दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाबे ते भेटते। अंपायर सिग्नल लेग बायच। एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव इथे मात्र बाल केली। धावफलक पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती तुम्हाला धावफलक पार मिळेल फक्त आणि फक्त 2 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात बहाल केल्या। अराफ इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक उपस्थित एक सिंगल बाळी दुसरीचा प्रयत्न करत होते, परंतु पुन्हा एकदा नकार दिला, त्यामुळे आता धावफलक पूर्णपणे थांबलाय। एका धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 3 धाबा धावफलकामध्ये तुम्हाला पार भेटतील। आतापर्यंत बेमाने पूर्णपणे थांबवले टीम कासगावला। अरबच्या बातेपासून खुल्या गटातून देखील वर्णी लागत असते, परंतु दुसऱ्या बाजूला करण लहानेने देखील खूप चांगली गोलंदाजी केली। पहिल्याच बरोबर करण लहानेला विकेट मिळाली होती अरबची आणि तदनंतर सेलिब्रेशन आपण पाहिला तर देखील 34 धाबा आता मात्र बनले गेल्या। या वेळेला देखील घडलंय काय पाहावं लागेल, शपल क्रॉस होऊन रबा पाटक खेळण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती असताना जबळ जबळ आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू फेकून झाले 5, त्यामध्ये धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 3, एक महत्वाची विकेट काढली आहे। त्यावेळी अजून आपण पाहतोय या बॅच मध्ये 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 32 धाबाची गरज जिंकण्याकरता टीम कार्तिक 11 श्री गणेश कासगावला। इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, संदेश राणेच्या बॅटमधून बॉल सीमा पार, चौकार।
लगेच आपण मात्र सुरुवात करतोय, त्यामुळे अधिकचा वेळ आता खर्च करू नका. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली होती. अरबनं पहिल्या बॉलवरती वाईट बॉल त्याने फेकला, परंतु पुन्हा आता कम्बॅक त्याने केलं. त्यामुळे आपण पाहतोय टीमची टोटल आता 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 28 धावाची अजूनही गरज. या मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळेल. गुरुदास आता दाखल होतोय. गुरुदासच्या मार्कवरती प्रितेश राठा पडतो विकेट. इथे देखील खोदून काढलाय. फटका तर चांगला आहे. एक सिंगल मिळेल आणि सिंगल वरती थांबावं लागतं. धावफलक सिंगलच्या साथीनं पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. विलास निरगुडा आहेत गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 2 घेऊन विलास निरगुडा आलेत. पहिल्या बरोबर एक सिंगल धाव त्याला खर्च केली. धावफलक पुढे सरकत असताना 8 धावा तुम्हाला फलकावरती जरूर पाहायला मिळतील. वेळ जास्त जातोय. टीम बदलापूर याची आपण नोंद घ्यायची. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे आपण पाहतो डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल पूर्णपणे थांबलाय. या मॅच मध्ये आपण पाहतोय 24 षटकामध्ये 35 धावा चेस करत असताना पहिलं षटक राहिला अरबच्या नावावरती. त्यांना धावा खर्च केल्या 7 आणि आता गोलंदाजी करत असताना मी म्हणेन आतापर्यंत जवळजवळ 2 चेंडू टाकले, त्यामध्ये एकच धाव खर्च करतो गोलंदाज विलास. आज खूप चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळाला. कवनेन बुबेरेच्या माध्यमातून तितका चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळाला मोहम्मदच्या माध्यमातून. परंतु तदनंतर थोडस नाराज केलं फैजलनं. वाईट बॉलचा इशारा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता पुढे सरकत असताना धावफलक तुम्हाला पार मिळतो. टीमची टोटल 9 या आकड्यावरती आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अंपायर सिग्नल. चला 85 वाद घालू नका अरब. लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय, त्यामुळे आपण 85 बिलकुल वाद घालू नका. पंच म्हटलं की क्रिकेटचे देव म्हणून त्यांना ओळखलं जातं, कारण कोणाची बाजू ते घेत नसतात. त्यामुळे आपण लगेच मॅचला सुरुवात करू. इथे फटका तर चांगला आहे. पुन्हा एकदा 20 मध्ये खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश राणेच्या वाटपातून अजून एक चांगला स्ट्रोक, चौकार. तेरा धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 35 धाबा चेस करत असताना वेळेला चांगली बॅटिंग आता मात्र संदेश करतोय. तिसऱ्या क्रमांकावरती तो दाखल झाला आणि या मध्ये आता संकटमोचक कामगिरी खेळायची, याच अनुषंगाने बॅटिंग तुम्हाला बारबेल. इथे देखील पुन्हा एकदा सफल झाले. ऑन साइडला खेचलाय फटका, चांगला पार मिळतो. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. जेल स्वीकाराचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर 2 धावा तर एकवटल्या. आता तिसरीचा प्रयत्न करतात. 3 धावा प्रचंड वेगाने ते तुम्हाला पार मिळतील. अशा प्रकारची बॅटिंग आपण कारिवली संघाचा पप्प्या खारीकला पाहिलं असेल. अशा प्रकारची बॅटिंग तो करत असतो, पुढे मागे सरसावत असतो आणि त्यानंतर फटका तो एक्झिक्यूट करत असतो. आणि इथे देखील आपण ते चित्र पाहिलं. संदेश राणेच्या बॅटमधून या 3 धाबा ते भेटतील. तिहेरी धाबा तुम्हाला जरूर पार मिळेल. धावफलक आता पुन्हा आता पुढे सरकतोय. 16 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पार मिळते. 19 धाबा इथून मात्र अजून बनवायचे आहेत. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज विलास, परंतु सिंगल डबल आणि आता तिसरे धाव देखील एकबड्डी. इथे देखील राज होते. राज लहानेला आपण पाहतोय, जो मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना
या षटकामध्ये आपण पाहतोय जबरदस्त आतापर्यंत 9 धाबा खर्च केल्या षटकातील काही चुंडचे खेळ अजूनही तुम्हाला शिल्लक पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल त्यावरती केला आक्रमण क्षेत्ररक्षक पोहोचलाय जेल स्वीकारायचा प्रयत्न कॅच ड्रॉप 2 धाबा इथे मिळाला तिसरीचा प्रयत्न करतात आणि अखेर तिसऱ्या धाब्यासाठी संदेश राणेनं मैदान सोडलाय परंतु आता आपण पाहतोय स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये जो खेळाडू आहे त्याच्यावरती पूर्णपणे आरोप नाराज आहेत. DRS घेण्यात आला बॅटिंग रिव्ह्यू इथे आपल्याला पाहायला मिळेल नक्की चेक केलं जाईल घडले काय. बॅटर स्टेप आउट झाले होते त्यामुळे फेअर डिलिव्हरी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. तदनंतर 2 धाबा तर एकवटल्या होत्या परंतु तिसरीचा प्रयत्न होता. चला बातला आपण सुरुवात करतोय. फेअर डिलिव्हरी पाण्याची गरज आहे स्वप्नील चला पाणी घेऊन जा. चला बॅटला आपण सुरुवात करू. 2 चेंडू नंतर पाणी स्वप्नील येईल. चलो आयान जल्दी आना है पानी लेके. बारा चेंडू आणि 17 धाबाची गरज आहे. बारा बॉल आणि 17 धाबाची गरज. गुरुदास जिहाद बारा बॉल आणि 17 धाबाची गरज. पहिला बॉल अपील 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 फरदत बाद. राज लहानेला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. LBW बॅटर आउट.
बऱ्याच जणांचे पाय थिरकत असतील, कारण ऊर्जा देणारं संगीत आहे. टीम कान्होर आणि टीम शिरडोन आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं. या मॅच नंतर आपली मॅच आहे, त्यामुळे आपण क्षणाचाही विलंब न करता मुख्य मंचाच्या समोर येऊन थांबा. जितेश इथे देखील अपील 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 आपल्याला पार मिळते. जितेश टेंबेला देखील आता मैदान सोडावं लागते. जणू काही ऍक्शन रिप्लाय आपण पाहतोय. ज्या प्रकारे आउट झाला राज लहाने, त्याच प्रकारे आता इथे मात्र बाद होतोय जितेश टेंबे. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट काढल्या. जिहादला तुम्ही पाहताय मैदानावरती तो दाखल झाला. या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय 10 बॉलचा खेळ. आता शिल्लक तुम्हाला पाहायला मिळेल 17 धावा तुम्हाला चेस करायच्या. याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. नवीन बॅटर मैदानावरती नितेश लहाने आता मैदानावरती दाखल होतोय. बाटा घेतला, फटका चांगला आहे. रॉकेट स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. एक टप्पा घेतला, बॉल ओलांडतोय सीमा रेषा आणि कासगावकरांचा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल सीमा पार 4. आतमध्ये 9 बॉलचा खेळ तुम्हाला शिल्लक पार मिळेल. 13 धाबाची गरज आहे. एक मोठा स्ट्रोक नितेशच्या बॅटमध्ये आपण पाहिला. फुलटॉस होता इथे देखील घडलंय काय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. मागील बॉलचं प्रत्युत्तर इथे मात्र तुम्ही पाहता यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. दांडी गोल फलंदाज बाद. अजून एक बॅटर इथे मात्र आउट होतोय, परंतु मैदानावरती करण लहाने तुम्ही पाहताय मैदानावरती तो दाखल झालाय. परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय खरं तर त्याचा संघर्ष तुम्हाला पार मिळेल. कारण जवळ जवळ 4 चेंडूचा खेळ संपूर्ण झालाय. तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. त्याला स्ट्राईक मिळेल का हे देखील प्रश्न आता उभा राहिला जरूर. परंतु या मॅच मध्ये नवीन बॅटर आता सौरभ लहाने तुम्हाला पार मिळतोय. 22 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. या मॅच मध्ये तुम्ही पाहता अजूनही 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतोय 8 चेंडूमध्ये 13 धाबाची गरज आहे. राऊंड विकेट. फटका तर चांगला आहे. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. डीप मध्ये बॉल लावण्याचा प्रयत्न क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल लावण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर बॉल सीमा पार. सात चेंडूमध्ये आता 9 धाबाची गरज. शेवटचा बॉल आता शिल्लक तुम्हाला पार मिळेल. गुरुदाजी बारकवरती गुरुदाज 2 चौकार खर्च केलेत मी म्हणेन जिहादच्या माध्यमातून. हा देखील फटका चांगला आहे. इथे देखील क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. बॉलला तो फेक करेल. दरम्यान 2 धाबा ऐकवण्याचा प्रयत्न चालू आहे. डायरेक्ट
हिट करण्याचा प्रयत्न फसला. अखेर या 2 धाबा आता इथे मिळतील. त्यामुळे आपण पाहतोय 7 चेंडू आणि आता 7 धाबाची गरज या मॅच मध्ये. शेवटच्या ओव्हर पर्यंत पुन्हा एकदा हा सामना रंगतोय. हो रंगलाच पाहिजे कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग तुम्हाला पार मिळेल. भरपूर प्रेक्षकांचा ताफा तुम्हाला पार मिळतोय या मैदानाच्या चौफेर बाजूला. रात्रीचे आपण पाहतोय जवळजवळ आता 3 वाजत आहेत परंतु तरी देखील प्रेक्षक वर्ग या मैदानावरून हल्ला देखील नाहीये. शिरडोन संघाचं मी कौतुक करेल. जो मात्र संघ भरपूर लवकर इथे या मैदानावरती दाखल झाला होता. एक सामना त्यांनी खेळलाय. त्यामुळे अजूनही आपण पाहतोय 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम बदलापूर गाव विरोधात कासगाव. कासगावचा सामना आपल्याला पाहतोय खरं तर एन्जॉय करण्यासाठी आमचे नारायण डब्याचे कुक बरबाडे मामा देखील आता जोडले गेलेत. ते अजून देखील उपस्थित आहेत. रात्रीचे 3 वाजले कारण त्यांचं भरपूर प्रेम आहे क्रिकेटवरती. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक स्वागत. दीपक पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. पहिल्या बॉलवरती घडले काय हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. आय थिंक बॅटर आउट झालाय. KL करण लहानेला मैदान सोडावं लागतंय. धक्का बॅटर आउट. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय बेगीट करण्याचा प्रयत्न पुढे फसला. करण आउट झालाय. 5 बॉल मध्ये आता 7 धाबाची गरज या बॅच मध्ये. इरफान आलेत गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी राऊंड बेगीट. हाय यावेळेस देखील आपण पाहतोय बेगीट करण्याचा प्रयत्न होता. घडले काय पाहावं लागेल. (1+1) अशा 2 धाबा इथे भेटतील. आणि त्याच 2 धाबाची साथीला धावफलक आता पुढे सरकत असताना 5 बॉल 5 धाबाची गरज. इथे लाईन चेक करावं लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. त्यामुळे धावफलक पुन्हा आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पार मिळेल. आतापर्यंत धावफलकावरती धाबा तुम्हाला पार मिळतील 31. 5 बॉल मध्ये 4 धाबाची गरज. रन विकेट. ढकलण्याचा प्रयत्न होता. दरम्यान घडले काय फरदच बाद.
संदीप भोईर आलेत स्टॅकिंग येण्यावरती राऊंड विकेट. फटका चांगला आहे ऑन साइडला खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. सामना जिंकलाय टीम कार्तिकी 11 सेकंड कासगाव संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम जाणताराचा बदलापूर आपलं देखील कौतुक.